Hi friends, I am Vivi Kate. Welcome to my channel, Dr. Kate's English Learning Platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text Helen Keller and Anne Sullivan. Unit number 2, text number 2, Helen Keller and Anne Sullivan. Knowledge is love and light and vision, हेलन केलर सेज. ज्ञान म्हणजे प्रेम आणि प्रकाश आणि दृष्टी आहे. नॉलेज इज लव अँड लाईट अँड विजन. पे अटेन्शन हियर. हेलन केलर बिकेम ill at the age of 2 and was left blind and deaf. For the next 5 years she grew up in a world of darkness and emptiness. She was afraid, alone, and without any anchor. This is the story of her meeting the teacher who would change her life. हेलन केलर आणि ॲन सुलिव्हन. हेलन केलर 2 वर्षाची असताना आजारी पडली आणि त्या आजारातून बरी झाली. ती अंध आणि बधीर होऊन पुढची 5 वर्षे अंधार आणि रिकामपणाच्या जगातच ती वाढली. भ्यालेली, एकटी आणि निराधार झाली होती. हेलन आणि तिचे आयुष्य बदलून टाकणारी तिची शिक्षिका यांच्या भेटीची ही कहाणी आहे. The most important day I remember in all my life is the one on which my teacher Anne Mansfield Sullivan came to me. I am filled with a wonder when I consider the immeasurable contrast between the two lives with its connects. It was the 3rd of March 1887, 3 months before I was 7 years old. माझ्या संपूर्ण आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस मला आठवतो, ज्या दिवशी माझी शिक्षिका ॲन मेन्सफिल्ड सुलिव्हन माझ्याकडे आली. तो दोन्ही आयुष्यातली अमाप तफावत पाहता ती कशी जुळवली गेली याचे मला फारच आश्चर्य वाटते. तो दिवस होता 3 मार्च 1887. मी 7 वर्षाची होण्यापूर्वी 3 महिने आधीचा. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे आय स्टूड ऑन द पोर्च, डम्प अँड एक्सपेक्टंट. आय गेस vaguely from my mother's sign and from the hurrying to and fro in the house that something unusual was about to happen. So I went to the door and waited on the steps. The afternoon sun penetrated the mass of honeysuckle and that covered the porch and tail on my upturned face. My fingers lingered almost unconsciously on the familiar leaves and blossoms which had just come forth to greet the sweet southern spring. I did not know what the future held of marvel or surprise for me. Anger and bitterness has preyed upon me continuously for weeks, and a deep languor had succeeded this passionate struggle. तो प्रसंग घडला त्या दिवशी मी पोर्चमध्ये निशब्दपणे आणि काहीशा अपेक्षेने उभी होते. आईच्या खानाखुणा आणि घाईघाईने घरात इकडे तिकडे फिरणे यावरून नेहमीपेक्षा काही वेगळे घडणार आहे असा अस्पष्टसा अंदाज मी केला आणि म्हणूनच मी दारापाशी गेले आणि पायऱ्यावर थांबले. दुपारचे ऊन हनीसकल वेलीच्या जाळ्यामधून आत शिरले होते आणि माझ्या उजळलेल्या चेहऱ्यावर पडत होते. दक्षिणेकडील गोड वसंताचे स्वागत करण्यासाठी नुकत्याच उमललेल्या पानावर आणि
मोहरावर माझी बोटे अजाणतेपणी रेंगाळत होती. माझ्या भविष्यात कोणते नवल किंवा आश्चर्य दडलेले आहे हे मला ठाऊक नव्हते. कितीतरी आठवडे मी राग, कटुता, कडवटपणा यांचे शिकार बनले होते आणि त्या तीव्र संघर्षाचा परिणाम म्हणून एक प्रकारचा थकवा आला होता. हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग when it seemed as if a tangible white darkness shut you in, and the great ship, tense and anxious, groped her way towards the shore with plummet and sounding line, and you waited with a beating heart for something to happen. I was like that ship before my education began, only I was without compass or sounding line, and had no way of knowing how near the harbor was. Light, give me light, was the wordless cry of my soul, and the light of love shone on me in that very hour. तुम्ही कधी समुद्रावर दाट धुक्यात गेलेला आहात का? असं वाटतं जणू त्या स्पर्श करता येईल अशा वाटणाऱ्या शुभ्र किंवा सफेद अंधाराने तुम्हाला आत बंदिस्त करून ठेवलेले आहे आणि एखादे मोठे जहाज तणावपूर्ण आणि अस्वस्थ ओळंब्याच्या सरळ रेषेत किनाऱ्यासाठी चाचपडत आहे आणि धडधडत्या हृदयाने काहीतरी पडण्याची तुम्ही वाट पाहत आहात. माझे शिक्षण सुरू होण्यापूर्वी मी त्या जहाजासारखे होते. माझी अवस्था त्या जहाजासारखी होती आणि फक्त माझ्याजवळ ओळंब्याने पाण्याची समपातळी किंवा खोली मोजता येण्यासारखी रेषा नव्हती आणि बंदर किती जवळ आहे हे समजण्याचा मार्ग नव्हता. प्रकाश, मला प्रकाश द्या, तो माझ्या हृदयाचा निशब्द टाहो होता आणि त्याच वेळी तो प्रेमाचा प्रकाश मला गवसला. I felt approaching footsteps. I stretched out my hands as I suppose it was my mother. Someone took it, and I was caught up and held close in the arms of her who had come to reveal all things to me, and more than all things else to love me. माझ्या दिशेने येणारी पावले मला जाणवली. माझी आई आहे असे समजून मी माझा हात पुढे केला. कोणीतरी तो हातात घेतला आणि जी मला सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार घडवणार होती आणि त्या सर्वांपेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जी माझ्यावर प्रेम करण्यासाठी आली होती, तिने मला पकडले आणि बाहुपाशात घट्ट धरले. The morning after my teacher came, she led me into her room and gave me a doll. The little blind children at Perkins Institution had sent it, and Laura, brideman, and had dressed it. Bridegroom had dressed it, but I did not know this until afterward. When I played with it a little while, Miss Sullivan slowly spelled into my hand the word DOLL. I was at once interested in this finger play and tried to imitate it. When I finally succeeded in making the letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. Running downstairs to my mother, I held up my hand and made the letters for doll. I did not know that I was spelling a word or even that words existed.
I was simply making my fingers go in monkey like a imitation. In the days that followed, I learned to and spell in this uncomprehend, uncomprehending and way a great many words, among them pin, hat, cup, and a few verbs like sit, stand, and walk. But my teacher had been with me several weeks before I understood that everything has a name. आल्यानंतरच्या दुसऱ्या सकाळी माझ्या शिक्षिकेने मला तिच्या खोलीत नेले आणि एक बाहुली दिली. पर्किन्स इन्स्टिट्यूशनच्या छोट्या अंध मुलांनी ती पाठवली होती आणि लॉरा ब्रिजमनने तिला सजवले होते. पण मला ते खूप नंतर समजले. जेव्हा मी तिच्याशी थोडा वेळ खेळत होते तेव्हा मिस सुलिव्हनने माझ्या हातावर सावकाश शब्द लिहिला. DOLL. या बोटांच्या खेळात मला खूप गंमत वाटली आणि लगोलग मी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करू लागले. शेवटी जेव्हा ती अक्षरे बरोबर बनवण्यात मी यशस्वी झाले तेव्हा बालसुलभ आनंदाने बालमनाने आणि अभिमानाने मी फुलून गेले. आईकडे खाली जाताना मी हात वर करून त्यावर डॉल ही अक्षरे काढत होते. मी एक शब्द लिहिते आहे हे मला कळत नव्हते किंवा शब्द काय असतात हेही मला माहीत नव्हते. माझी बोटे एखाद्या माकडासारखी फक्त नक्कल करत होती. त्यानंतरच्या दिवसात या नकळत्या मार्गानेच अजाणतेपणीच मी खूप शब्द लिहू लागले. त्यात पिन, हेट, कप असे तर बसणे, उभे राहणे, उठणे किंवा चालणे अशी क्रियापदेही होती अर्थात. पण प्रत्येक गोष्टीला नाव असते हे कळण्याआधी कितीतरी आठवडे माझी शिक्षिका माझ्यासमोर होती. One day while I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag doll into my lap, also spelled DOLL, and tried to make me understand that DOLL applied to both. Earlier in the day we had a tussle over the words MUG and WATER. Miss Sullivan had tried to impress it upon me that MUG is mug and that WATER is water, but I persisted in confounding the two. In despair, she had dropped the subject for the time, only to renew it at the first opportunity. I became impatient at her repeated attempts, and seizing the new doll, I dashed it upon the floor. I was keenly delighted when I felt the fragments of the broken doll at my feet. Neither sorrow nor regret followed my passionate outburst. I had not loved the doll. In the still dark world in which I lived, there was no strong sentiment or tenderness. I felt my teacher sweep the fragments to one side of the hearth, and I had a sense of satisfaction that the cause of my discomfort was removed. She brought me my hat, and I knew I was going out into the warm sunshine. This thought
if a wordless sensation may be called a thought, made me hop and skip with a pleasure. एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीबरोबर खेळत होते, तेव्हा मिस सुलिव्हनने माझी मोठी चिंध्याची बाहुली पण माझ्या मांडीवर ठेवली आणि लिहिले DOLL दोन्हीकरिता डॉल हाच शब्द असतो हे मला समजवण्याचा ती प्रयत्न करीत होती. त्या दिवशी आधी MUG आणि WATER या शब्दावरून आमच्यात धडपड चालू होती. मिस सुलिव्हन, MUG म्हणजे मग आणि WATER म्हणजे वॉटर हे मला समजवण्याचा प्रयत्न करीत होती, माझ्यावर ठसवण्याचा प्रयत्न करीत होती. पण मी त्या दोन्हीत सारखा गोंधळ करीत होते. हताश होऊन तिने तो विषय थोड्या वेळासाठी सोडून दिला. फक्त पुन्हा तो नव्याने सुरू करण्याची पहिली संधी मिळेपर्यंत तिने पुन्हा पुन्हा केलेल्या प्रयत्नामुळे मी अस्वस्थ झाले आणि ती नवी बाहुली पकडून मी जमिनीवर आपटली. मोडलेल्या तुटलेल्या बाहुलीचे तुकडे माझ्या पायापाशी पडले तेव्हा मला मोठी मजा वाटली. माझ्या त्या उद्रेकानंतर दुःख किंवा पश्चाताप अशा कोणत्याच भावना मला शिवल्या नाहीत. मला बाहुली आवडली नव्हती. निश्चल अंधाऱ्या जगात, मी राहत असलेल्या जगात भावकुलता व हळवेपणा नव्हताच. माझ्या शिक्षिकेने बाहुलीचे तुकडे शेकोटीच्या एका बाजूला गोळा केलेले मला जाणवले आणि माझ्या अस्वस्थतेचे कारण दूर झाल्याचे मला समाधान मिळाले. तिने मला माझी हॅट आणून दिली आणि माझ्या ध्यानात आले, मी बाहेर उबदार सूर्यप्रकाशात चालले आहे. हा विचार म्हणजे निशब्द जाणिवेला जर विचार म्हणायचे तर आनंदाने उड्या मारण्यासारखा वाटला. And we walked down the path to the well house, attracted by the fragrance of the honeysuckle with which it was covered. Someone was drawing water and my teacher placed my hand under the spout. As the cool stream gushed over one hand, she spilled into the other, and the word water first slowly, then rapidly. I stood still, my whole attention fixed upon the motions of her fingers. Suddenly I felt a misty consciousness as of something forgotten, a thrill of a returning thought, and somehow the mystery of language was revealed to me. I knew then that WATER meant the wonderful cool something that was flowing over my hand. That living words awakened my soul, gave it light, hope, joy, set it free. There were barriers still, it is true, but barriers that could in time be swept away. हनीसकल वेलीने आच्छादलेल्या विहिरी घराकडून येणाऱ्या सुगंधामुळे आम्ही तिकडे गेलो. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होते आणि माझ्या शिक्षिकेने माझा हात पंपाखाली धरला. ते थंड पाणी जेव्हा एका हातावरून वाहू लागले तेव्हा दुसऱ्या हातावर तिने वॉटर हा शब्द लिहिला. प्रथमच सावकाश, नंतर भराभर. मी स्तब्ध राहिले. माझे सगळे लक्ष तिच्या बोटांच्या हालचालीवर केंद्रित झाले. अचानक काहीतरी अस्पष्टशी जाणीव मला झाली. काहीतरी विचार स्फुरल्यासारखे वाटले आणि अशा रीतीने भाषेचे गूढ मला उकललेले. मला उमगले की माझ्या हातावरून वाहणारे हे ते सुखद थंड काहीतरी म्हणजे WATER
त्या जिवंत सजीव शब्दाने माझ्या अंतःकरणाला जागृत केले. प्रकाश, आशा, आनंद दिला. त्याला मुक्त केले. अजूनही अडथळे होते हे खरे, पण ते वेळोवेळी दूर करता येण्यासारखे होते. I left the well house eager to learn. Everything had a name, and each name gave birth to a new thought. As we returned to the house, every object that I touched seemed to quiver with a life. That was because I saw everything with the strange new sight that had come to me on entering the door. I remembered the doll I had broken. I felt my way to the hearth and picked up the pieces. I tried vainly to put them together. Then my eyes filled with tears, for I realized what I had done, and for the first time I felt रिपेंटन्स अँड सॉरो. शिकण्याच्या ओढीने विहिरी घरातून मी निघाले. प्रत्येक गोष्टीला नाव होते आणि प्रत्येक नाव एक नवा विचार देत होते, नव्या विचाराला जन्म देत होता. आम्ही घराकडे परतलो तेव्हा मी स्पर्श करीत होते. ती प्रत्येक गोष्ट सजीव, जिवंत होऊन थरथरते असे वाटत होते. त्याचे कारण मला मिळालेल्या आश्चर्यकारक नव्या दृष्टीने मी प्रत्येक गोष्ट पाहत होते. दारातून आत आल्यावर मला मी मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. शेकोटीपाशी चाचपडत जाऊन मी ते तुकडे उचलले आणि निरर्थकपणे त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला. माझे डोळे भरून आले, कारण मी काय केले ते मला उमजले आणि प्रथमच पश्चाताप आणि दुःख मी या ठिकाणी अनुभवले. I learned a great many new words that day. I do not remember what they all were, but I do not know that mother, father, sister, teacher were among them. Words that were to make the world blossom for me, like Aaron's rod with a flower. It would have been difficult to find a happier child than I was as I lie in my crib at the close of that eventful day and lived over the joys it had brought me, and for the first time long for a new day to come. हेलन केलर. त्या दिवशी मी खूप नवे शब्द शिकले. ते सगळे कोणते ते मला आठवत नाहीत, पण आई, वडील, बहीण, शिक्षक हे त्यात होते हे नक्कीच, कारण ते शब्द माझ्यासाठी आरोनच्या फुलांच्या छडीसारखे माझे जग सुंदर करणारे, फुलवणारे होते. त्या महत्त्वपूर्ण घटनांनी भरलेल्या दिवसाच्या अखेरीला मी माझ्या पलंगावर झोपले तेव्हा माझ्याहून अधिक आनंदी मूल सापडणे कठीण होते. जणू त्या दिवसाने दिलेल्या आनंदावरच मी पहुडलेले होते आणि प्रथमच नव्या दिवसाला किंवा आगमनाची मी प्रतीक्षा केली. हेलन केलर. हेलन वेंट ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम Lord from Radcliffe. She then devoted the rest of her life to teaching and giving hope to the blind and deaf, as her teacher had done. She and Anne remained friends until Annie's death. हेलन केलर. हेलन नंतर रॅडक्लिफमधून ग्रॅज्युएट कम लॉर्ड पदवीधर झाली. हेलन नंतर रॅडक्लिफमधून ग्रॅज्युएट कम लॉर्ड पदवीधर झाली. तिच्या शिक्षिकेप्रमाणे तिनेही आपले जीवन मूकबधिरांना शिकविण्यासाठी त्यांना
आशा देण्यासाठी वाहून घेतले. ती आणि ॲनच्या मृत्यूपर्यंत सदैव मैत्रीण होऊन राहिल्या. इन दिस वे आय एम स्टॉप हिअर. थँक यू.